कसं आहे पब्लिक, आज आहे ना आलो होतो मस्त शेताकडे येण्याचं कारण एवढंच की आज आहे ना आपले 2 कामं आहे आणि इकडं मक्का टुकणी चालू आहे आपल्या मम्मीचं आणि तिकडं आहे ना मस्त आपल्या मामांचं आऊत चालू आहे. म्हणजे आऊत कावर बोलवलं तर आऊत आहे ना आपल्या इकडं मस्त थोडंसं शेत उरलेलं होतं. मग काय तिथं आपल्याला ज्वारी टाकून द्यायची कारण आपल्या हरणीसाठी. मग काय तेवढंच आपल्या मामांचं पण अर्ध शेत झालेलं आहे, आता अर्धच बाकी. मग काय मी पण इकडं आलो आपल्या बबडीला पाण्यासाठी कारण चारा खाते का म्हणजे ती पण लय आरड्या मारत होती. मग काय तेवढ्यातच आपलं इकडचं वरचं शेत पण मस्त ज्वारी वगैरे टाकून झालेले. मग काय आपली बबडी पण मस्त बघत होती, तिला म्हणतं आता इथंच चारा खा. मग काय इकडं पाहतो तर काय आपल्या काकांची पण मस्त कपाशी टाकून दिली, आपण तर मक्का लावून दिलेलं आहे. मग काय तेवढ्यातच आपल्या मामांचं ज्वारीचं काम वगैरे ज्वारी टाकून वगैरे वरून लगेच रया वगैरे घेतले आहे. मग काय तेवढ्यातच आता आपल्या मामांचं काम पण झालेलं आहे. आपली ही बघा ही अशा प्रकारे आपली ज्वारी टाकलेली. मग काय त्याच्यानंतर इकडं थोडंसं शेत उरलेलं होतं, तिथं आपण लावली मस्त तूर. म्हणजे आजूबाजू कडनं ज्वार मक्का आणि मधी तूर. मग काय त्याच्यानंतर तूर वगैरे लावून झाली आणि आता मस्त म्हणजे पाऊस येईल असं वातावरण पण झालेलं आहे. पण 2-3 दिवसापासून पाऊस येईल असं वातावरण होतं. पाऊस तर काय येतो नाही, पण वातावरण सर्व तसंच दिसतंय. हे बघा तुम्हाला पण दाखवतो. पाहिलं का असं वातावरण 2-3 दिवसापासून होतंय. तर तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. भेटूया पुढच्या ब्लॉगला. बाय बाय.